श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा मार्ग खडतर। धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर 1.5 किलोमीटरचा तो प्रवास आजही खडतरच। आषाढी वारीनिमित्त श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी पैठण ते पंढरपूर असा प्रवास करते। पालखीसोबत जवळपास 30,000 वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथून पालखी आमराई मार्गे तिंत्रज असा प्रवास करते। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पालखीने प्रवेश केल्यानंतर 1.5 किलोमीटरचा प्रवास हा अतिशय खडतर आहे। अक्षरशः ट्रॅक्टरमधून पालखी आणावी लागली, कारण या मार्गाने पालखीचा रथ चालतच नाही। काय सांगाल सरकारला? रस्ता व्यवस्थित करा, पालखीसाठी फक्त रस्त्याची सोय करा। पालखीला रस्ता नाही यायला काय अडचण येतात वारकऱ्यांना? पाय दुखते, कोणी पडत, पाऊस आल्यानंतर त्रास होतो। काय सांगाल तुम्ही? सरकारला सांगतो ना, मग पण सरकार करीना ना। रस्ता व्यवस्थित पाहिजे। कसा रस्ता होता आता? काय चालताच येत नाही, रस्त्याने चालता येत नाही, चप्पल काढून चालावं लागते ना। पाऊस आल्यावर तर लईच बेदरी वारकऱ्याची भरतीच। या ठिकाणी पैठण ते पंढरपूर पालखी मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच अंशी पैठण ते खर्डा काम मंजूर झालं। त्या ठिकाणी कामही झालं, पण काम तेही पूर्णपणे अपूर्ण अवस्थेत आहे। म्हणजे पुलाचे कामं राहिलेत, बऱ्याच ठिकाणी वन विभागाची अडचण, शेतकऱ्यांच्या हरकती, म्हणून या कामाला कुठेतरी अपूर्णता राहिलेली। नाले व्यवस्थित न झाल्यामुळे, गटार न व्यवस्थित झाल्यामुळं सध्या आहे तो रस्ता सुद्धा अडचणीत आहे। आणि त्यानंतर खर्डा ते पंढरपूर हा पुढचा जो टप्पा आहे तो अजूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने पूर्वापार ही संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची पालखी पैठणवरनं पंढरपूरला जाते, आणि त्याचा जो मार्ग आहे त्याला कुठेतरी अवॉइड करून आहे त्या रस्त्यावरती रस्ता करण्याचं काम आणि कुठेतरी बजेट कमी करण्याचं काम सरकारतर्फे झालेलं आहे। खऱ्या अर्थाने वारकऱ्यांच्या किंवा पालखीच्या सोयीसाठी पालखी महामार्ग करण्याचा संकल्प त्यावेळी त्या तत्कालीन सरकारने केला होता। पण या ठिकाणी आता हा आपण आत्ता जे पट्ट्यात आहेत खर्डा ते तिंत्रज हा मार्ग अतिशय खडतर आहे, म्हणजे फक्त गाडी वाट असल्यासारखी आहे। आणि या ठिकाणून खऱ्या अर्थानं हा मार्ग जाणं गरजेचं होता, पण त्या ठिकाणी दुसरीकडनं सर्वे झाला असं असल्याचं समजतं आहे आम्हाला। खऱ्या अर्थाने हेच पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी वारकरी सगळे देहभान विसरून पांडुरंगाला भेटायला जातो आणि त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होतात, त्या रस्त्यामध्ये त्यांचे पाय दुखावले जातात। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाची घोषणा केली होती आणि या मार्गाचे काम देखील सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील पालखी मार्गाचे काम मंजूर आहे, त्यामुळे पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे आणि वारकऱ्यांना रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी वारकऱ्यांकडून करण्यात येते। उदय साबळे, न्यूज 18 लोकल मराठी, धाराशिव।